मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा आजचा दुसरा दिवस असंख्य मराठा बांधवांसह किल्ले शिवनेरीवर जरांगेंनी शिवजन्मभूमीचं दर्शन घेतलं। जरांगे आज रात्री उशिरा मुंबईत पोहोचण्याची शक्यता। आंदोलनासाठी जाणून बुजून एक दिवसाची परवानगी दिली, एका दिवसात कसं करायचं जरांगेंचा सवाल। तर मग मराठा समाजाच्या मागण्याही मान्य करून एका दिवसात आरक्षण द्या, जरांगेंचं आवाहन। आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्या, जरांगेंची मागणी। तर आरक्षण देऊन फडणवीसांनी मिळालेल्या संधीचं सोनं करावं, जरांगेंचं आवाहन। चर्चा करण्यासाठी आम्ही कधीच नकार दिला नाही, जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम होते म्हणून मुंबईला जाऊन चर्चा करण्याचं ठरवलं, राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। मराठ्यांविरोधातील आडमुठी भूमिका सोडून द्या, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मागे हटणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा। विधानसभेआधी सरकारनं जरांगेंशी चर्चा केली होती, फडणवीसांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्या, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर मराठी माणसाला मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार, राऊतांचं वक्तव्य। गणेशोत्सवात अडथळा आणायला आमच्या हातात बंदुका आहेत का, जरांगे विरोधकांवर आक्रमक। अंतरवाली सराटीत गणपती काळात महालक्ष्मी बसलेली असताना हल्ला केला तेव्हा कुठे होता, मनोज जरांगेंचा हल्लाबोल। राहुल गांधी ओबीसींच्या समर्थनार्थ बोलतात, काँग्रेसच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, मराठा आरक्षणावर बावनकुळेंचं वक्तव्य। शरद पवार उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केल्या आहेत, राऊतांचं वक्तव्य। तर सरकारकडेच मागणी करणार, ट्रम्पकडे मागणी करू शकत नाही। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंना उद्देशून राऊतांचा सरकारला मिश्किल टोला। मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांची देखील भूमिका। फडणवीस आरक्षणाबाबत पुढाकार घेतायत, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, मात्र उद्धव ठाकरेंनी ते आरक्षण घालवण्याचं काम केलं। राऊतांना मराठा समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची भूमिका। मनोज जरांगे मराठा बांधवांसह किल्ले शिवनेरीवर मुंबईकडे रवाना होण्याआधी जरांगेंनी घेतलं शिवजन्मभूमीचं दर्शन। आझाद मैदानावर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तयारी, आझाद मैदानावर मराठा बांधव दाखल होण्यास सुरुवात, खबरदारीसाठी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात। आझाद मैदानावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा बॅनर खबरदारी म्हणून काढला, इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असा बॅनरवर उल्लेख, खबरदारी म्हणून पोलिसांनी बॅनर काढून ठेवला। अहिल्यानगरमध्ये भर पावसातही रात्री 1 वाजता जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी लोक रस्त्यावर, नेप्ती गावात मराठा समाज बांधवांकडून जेसीबी आणि क्रेनमधून फुलांची उधळण करत जरांगे पाटलांचं स्वागत। मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनासाठी कोल्हापुरातून शाहीर मुंबईकडे रवाना, आझाद मैदानावर पोवाड्यांचे कार्यक्रम होणार, शाहीर दिलीप सावंत यांच्यासह कलाकार मुंबईकडे रवाना। सोलापुरातील काँग्रेसचे मराठा समाजाचे पदाधिकारी मुंबईकडे रवाना, मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी मुंबईत दाखल होणार। जरांगेंच्या आंदोलनाला मराठवाड्यातील सत्ताधारी विरोधी आमदार खासदारांचा पाठिंबा, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, विलास भुमरे या आमदारांचा पाठिंबा। तर बजरंग सोनवणे, संजय जाधव या खासदारांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनाच्या हाकेनंतर ओबीसी नेते आक्रमक, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे राज्यातील ओबीसी नेत्यांशी ऑनलाईन चर्चा करणार, बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार। आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, ओबीसी महासंघाच्या ऑनलाईन बैठकीआधी बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसेची पुन्हा एकदा एकत्रित बैठक, आगामी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। ठाण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत 30 ऑगस्टला मनसेचा मेळावा, राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार, मनसे नेते अविनाश जाधव यांची माहिती। उदय सामंतांच्या मतदारसंघात नितेश राणेंचे बॅनर, आम्ही ओरिजिनल असा बॅनरवर आशय, शहरातील मुख्य ठिकाणी लागले बॅनर। नागपूरच्या सावनेर इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयात महसूल मंत्री बावनकुळेंची धाड, लोकांच्या तक्रारीबाबत बावनकुळेंकडून फाईल्सची तपासणी, गैरप्रकार आढळल्यास कारवाईचा इशारा। नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शहर कार्यकारिणी घोषित, भाजप नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी
यांनी 16 उपाध्यक्ष 4 महामंत्र्यांसह जम्बो कार्यकारिणी घोषित केली। कल्याण बाजार समितीचे मुख्य दरवाजे बंद, लाखोंचा माल रस्त्यावर। गेटबंदीमुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांनी गोंधळ घातला। 100-200 रुपये घेऊनच विक्रीसाठी गेटमध्ये सोडत असल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जखमी दुचाकीस्वाराला मदत। जखमी दुचाकीस्वाराला तात्काळ रुग्णालयात केलं दाखल। आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। मुंबईत हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडणार। विरारमधील इमारत दुर्घटनेप्रकरणी बिल्डर नीतल सानेवर सदोष गुन्हा दाखल। बिल्डर अटकेत, इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू, 24 जणांचा रेस्क्यू।